तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर बघा इथे मी बॅक साईडचा गळा कसा शिवायचा ब्लाऊजचा तो इथे बघा डिझायनर गळा इथे आज घेऊन आलेली आहे. तर इथे बघा आता इथे मी ही जी लांबी आहे मागच्या साईडची 15.5 इंच घेतलेली आहे. त्यानंतर जे शोल्डर आहे ते 5.5 इंच घेतलेलं आहे. मला 14.5 इंच लांबीचं ब्लाऊज शिवायचं आहे, तर मी इथे 15.5 घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डर गळ्यासाठी अंतर 2 इंच घेतलेलं आहे आणि गळ्याची लांबी मी इथे 10.5 इंच घेतलेली आहे. अशा प्रकारे मी आखून घेतलेला आहे. आता इथे मला थोडा माठगळ्याचा आकार द्यायचा आहे, तर मी इथे माठगळ्याचा आकार देत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे थोडा इथे जास्त डीपमध्ये हा गळा शिवायचा नाही आहे, म्हणून मी इथे थोडा कमी आकार माठगळ्याला दिलेला आहे. त्यानंतर बघा इथे दुसऱ्याही साईडने आपल्याला अस्तरला दुसऱ्या साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने तशाच प्रकारे माठगळ्याचा आकार द्यायचा आहे. जेणेकरून चॉकनेच दुसऱ्या साईडचा माठगळ्याचा आकार देत आहे. आणि हा बघा तो उमटलेला आहे, तर त्यावरच आपल्याला पुन्हा आकार द्यायचा आहे. तर दोन्ही साईडने आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला इथे कॅनव्हास वगैरे लावायचं नाही आहे. तर मी इथे बघा हा जो कापड आहे तो थोडा कडकच असल्यामुळे मी इथे कॅनव्हासचा यूज करत नाही आहे. तर इथे बघा आता इथे बरोबर कापडवर मी जे मेन फॅब्रिक आहे तो सरळ साईडने केलेला आहे आणि अस्तर त्यावर उलट ठेवत आहे. तर आपल्याला सरळ साईडने जो कापड आहे ब्लाऊज पीसचा तो सरळ साईडने ठेवायचा आहे आणि अस्तर त्यावर ठेवायचं आहे. आता हे सर्व बाजूंनी एकसारखं करून घ्यायचं आहे. त्यानंतर मधोमधून शिलाई करून घ्यायची आहे. तर मधोमध शिलाई यासाठी करून घ्यायची आहे जेणेकरून आपला कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि गळ्याची फिनिशिंगसुद्धा चांगली येणार आहे आणि गळासुद्धा व्यवस्थित आपल्याला स्टिच करता येणार आहे. तर इथे बघा छान प्रकारे एका साईडने इथे मी गळा लावून घेतलेला आहे. तर बघा आता दुसऱ्या साईडने पण तशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे आणि जसं आपण जे चॉकने आखलेला आहे गळ्याचा आकार तसंच आपल्याला त्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे मी ते शिलाई करून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडची आपल्याला शिलाई झालेली आहे, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित आलेला आहे. आता इथे बघा इथे खालच्या साईडने सुद्धा अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची. बघा इथे खालच्या साईडने इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक थोड्या अर्धा इंच अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे आणि हे आपल्याला सरळ साईडने डुंबून घ्यायचं आहे आणि वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी कमरपट्टी वगैरे काही लावणार नाही आहे. तर इथे मी अशा प्रकारेच हे फोल्ड करून घेत आहे. तर बघा हे दोन्ही झालेले. आता बघा इथे मी हा जो गळ्याचा आकार आहे तो 1/2 इंच अंतरावर कट करून घेणार आहे आणि आता हे जे ब्लाऊजचा जो आकार आहे तो कट करून घेत आहे. आता हे जे बघा हा थोडा इथे माठगळ्याचा आकार आलेला आहे. आता इथे मी आतमध्ये हे थोडे जे कैचीने डॉट्स करून घेत आहे जेणेकरून आपला गळ्याची फिनिशिंग चांगली यायला हवी. आणि इथे बघा सरळ साईडने आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा फोल्ड केल्यानंतर कुठल्याच प्रकारची गळ्याला इथे म्हणजे चुडी भरलेला नको, गळा हा व्यवस्थित प्लेन दिसायला हवा यासाठी ते मी ते डॉट्स करून घेतलेले आहे. आता इथे बघा आता इथे आपल्याला वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि पूर्ण गळा इथे व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे. आता बघा इथे जसा मी इथे माठगळ्याचा आकार दिला त्यावरच मी इथे शिलाई करून घेत आहे आणि इथे थोड्या अंतरावर एकदम काठावर म्हणजे एकदम आपल्याला बाहेर शिलाई करून घ्यायची आहे, तर काठावरच शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून ही जी प्रेस शिलाई आहे अजिबात दिसणार नाही आहे. आता इथे बघा ही जी शिलाई आहे पूर्ण करून घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित दोन्ही कापड पकडून ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे. जो अस्तर हे आपल्या बाहेर यायला नको आहे. तर बघा इथे हे जो गळ्याचं इथे जोडून घेतलेला आहे. आता यानंतर बघा आपल्याला खालच्या साईडने सुद्धा अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा हा डिझायनर ब्लाऊजचा गळा हा एक पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे आणि हा डिझायनर गळा माहिती शिवायचा आहे. आता बघा इथे मी माठगळ्याचा आकार दिलेला आहे. आता यानंतर आपल्याला पुन्हा डिझाईन्स तयार करून लावायची आहे. तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे हे एका पैठणी साडीवरचं माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते इथे डोहाळे जेवणाचा ब्लाऊज आहे. तर मी इथे बघा अशा प्रकारे ते डिझायनर ब्लाऊज इथे शिवत आहे. तर इथे बघा आता खालच्या साईडने आपल्याला 2 टक्स करून घ्यायचे आहे. तर 2 टक्स करण्यासाठी बघा इथे 5 इंचावर आपल्याला 2 टक्स करून घ्यायचे आहे. तर इथे मी 2 टक्स करून घेत आहे. आता टक्स यासाठी करायचे असतात की आपलं जर
जे ब्लाऊज आहे ते मागून वर जायला नको आणि ब्लाऊजची मागची फिटिंग आणि गळ्याची फिटिंगसुद्धा छान यायला हवी. यासाठी ह्या 2 टक्स करून घ्यायचे आहे आणि ह्या ज्या टक्स आहे मी ह्या टक्सला डबल शिलाई करून घेत आहे. तर इथे बघा दोन्ही साईडच्या टक्स या झालेले आहे. आता यानंतर आपल्याला इथे बघा मी इथे हे जो मानगळा आहे त्याला इथे डिझाईन्स आतमध्ये तयार करून घेणार आहे. तर इथे त्यासाठी मी इथे बघा आता इथे खालच्या साईडने मी इथे लेस लावून घेत आहे. आता ही जी लेस आहे ती इथे मल्टी कलरची लेस आहे. तर मी इथे खालच्या साईडने बघा या ब्लाऊजला धडी नसल्यामुळे खालच्या साईडने प्लेन दिसायला नको यासाठी मी इथे खालच्या साईडने लेस लावून घेत आहे. आता हे डोहाळे जेवणाचं ब्लाऊज आहे. तर मी इथे बघा थोडं इथे हे फॅशन म्हणजे थोडं डिझायनर शिवत आहे. तर इथे बघा आता यानंतर आता याच्या मांडगळ्याला आपल्याला इथे डिझाईन्स लावायची आहे. तर मी इथे बघा ह्या जो कापड आहे तो साडीतला कापड घेतलेला आहे आणि ह्याचे पट्टे मी इथे 1.5 इंच पट्ट्या घेतल्या आहे. म्हणजे चौकोनी अशा पट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आता याला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला तिरप्या भागामध्ये त्रिकोणी हे लावायचे आहे आणि छोट्या इथे डिझाईन्स तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बघा हे त्रिकोणी मी प्रत्येक इथे पाव इंचवर इथे हे लावत आहे. म्हणजे आपल्याला बरोबर एकसारख्या यायला हवे आहे. तर इथे बघा या फोल्ड करून आपल्याला एक एक अशा लावून घ्यायच्या आहे. तर हे जे मी यासाठी लावलेले आहे की साडी ही कशी आहे ह्या पोपटी कलरची आहे आणि ही जी पोपटी कलरची साडी असल्यामुळे आणि जे ब्लाऊजचं पीस आहे ते मोरपंखी कलरचं असल्यामुळे म्हणजे साडीमध्ये थोडं इथे ब्लाऊज पीसचा साडीचा कलर ब्लाऊज पीसमध्ये यायला हवा म्हणून मी इथे बघा जी साडीची पट्टी आहे थोडी काढलेली आहे आणि त्यानुसार ती डिझाईन इथे त्या पट्टीची इथे डिझाईन्स तयार करून घेत आहे. आता इथे बघा ती पट्टी इथे 1.5 इंचाची इथे चौकोनी कापून घेतलेलं आहे आणि त्याची इथे डिझाईन बनवून घेत आहे. तर ही जी डिझाईन बनवण्यासाठी मला फक्त 5 ते 10 मिनटं लागणार आहे. कारण की मी इथे बघा कारण ही जो कापड आहे तो छान सॉफ्ट आहे आणि इथे पटकन अशी ही डिझाईन्स इथे लावून होत आहे. तर बघा आता हे जे ब्लाऊज आहे हे जे डोहाळे जेवणाचं ब्लाऊज आहे तर इथे थोडं इथे हे ब्लाऊज म्हणजे इथे डिझाईन वाटायला हवं म्हणून मी इथे अशा प्रकारची ही डिझाईन लावलेली आहे. तर बघा अशा प्रकारे इथे हे डिझाईन्स तयार झालेली आहे आणि डिझाईन्स खूप छान दिसत आहे. आता इथे बघा इथे मी जे कापड आहे तो बाहेर यायला नको यासाठी उलट्या साईडने इथे बघा त्या डिझाईन्सवर जे कोनची डिझाईन लावलेली आहे त्या कापड आतमध्ये दाबायला पाहिजे म्हणून मी ते ही शिलाई करून घेत आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तर नंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण कापड आतमध्ये म्हणजे शिलाईमध्ये घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ती शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून जो कापड आहे तो बाहेर घालायला नको आणि जी ब्लाऊजची जी गळ्याची फिनिशिंग आहे ती बिघडायला नको. यासाठी इथे बघायच्या मी इथे ते शिलाई करून घेतली आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा मस्त अशी ही डिझाईन्स तयार झालेली आहे. आता यानंतर बघा इथे मी या डिझाईन्सला थोडी तेच मल्टी कलरची लेस लावून घेणार आहे. तर ही जी लेस आहे ती आपल्याला थोड्या अंतरावर लावून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे जर आपण कस्टमरला डिझाईनर ब्लाऊज शिवून दिले तर आपले कस्टमर पण वाढणार आहे आणि आपल्याची ब्लाऊज शिवण्याची स्पीड पण वाढणार आहे. आणि ते बघा आम्ही असे डिझायनर ब्लाऊज शिवते पण बघा आज असं वाटलं मला की हा जो डिझायनर ब्लाऊजचा गळा आपल्यासोबत शेअर करावा म्हणून मी इथे हा व्हिडिओ आज घेऊन आलेली आहे. तर इथे बघा ही जी लेस आहे ती लावून झालेली आहे. आता आपल्याला बघा इथे हे काय करायचं आहे ते मधोमध बघा इथे गॅप दिसत आहे. तर मग इथे मी जो थोडी पट्टी उरलेली होती मग मी काय केलं एक फ्लावर बनवून घेतलं. तर मी ते फ्लावरसाठी पण 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आणि इथे बघा अशा प्रकारे कळ्या बनवून घेतल्या आणि कळ्या बनवून इथे फ्लावर तयार करून घेतलेला आहे.
तर हा जो फ्लावर मी कसं बनवलेला आहे तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तुम्ही जर तो बघितला नसेल तर तो नक्की बघून घ्याल, जेणेकरून तुम्हाला पण अशा प्रकारचं जर ब्लाऊजला फ्लावर्स लावायचं असेल तर तुम्ही बनवून लावू शकता. आणि घर बसल्या जर तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत असेल तर घर बसल्यासुद्धा तुम्ही अशा डिझायनर ब्लाऊज तयार करू शकता. तर इथे बघा मी इथे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हा इथे गळ्याची डिझाईन्स कशी कापायची आणि कशी ती लावायची, कशी शिवायची ते सर्व आपल्यासोबत इथे शेअर करतच आहे. तर इथे बघा आता हे जे फ्लावर आहे ते सुईने लावून घेतलेलं आहे. आता यानंतर बघा आपल्याला इथे लटकनसुद्धा लावायचे आहे, तर मी इथे यासाठी लटकन तयार करून घेतलेले आहे, तर ते सुद्धा मी इथे लावणार आहे. तर बघा मी इथे धडीच्या कापडचे लटकन तयार करून घेतलेले आहे आणि हे इथे लावून घेत आहे. तर दोन्ही साईडने आपल्याला 2-2 इंच अंतर सोडायचं आहे आणि हे लटकन लावून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो, मी अशा प्रकारे हे डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. तर तुम्हाला जर शिवायचं असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे डिझायनर ब्लाऊज शिवू शकता. आणि या डिझायनर ब्लाऊजमुळे माझे 5 कस्टमर आणखी वाढलेले आहे. तर कसं वाटलं ब्लाऊजचं डिझाईन कॉमेंट करून नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.